टीम दादाजी 11. चला मित्रांनो, मॅच सुरू करा. कोण आहे बॅटिंग मध्ये? सचिन काळे आणि अजय शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. बॉलिंग अटॅक मध्ये पहिले षटक मोसीन. ओव्हर नंबर 1 मॅचच्या सुरुवात. स्ट्रायकर एंडला सचिन काळे, अजय शिंदे एका बाजूला मोसीन. पहिला बॉल. मॅचला आता होते सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट मोसीन. पहिलाच बॉल लॉंग ऑनला बॅकअप आहे. सिंगल धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. थोडासा बॉल हवेत होता या ज्यावेळेस हा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केला त्यावेळेस, परंतु क्षेत्ररक्षक डीपला होते. बॉल पर्यंत गेले, तोपर्यंत बॉलने 2 टप्पे घेतले. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळाली आणि सिंगल सोबत आता स्कोर बोर्ड वरती पहिली धाव येते. बॉल क्रमांक 2. मोहसिन तयार. पहिला बॉल तर चांगला टाकलाय मोहसिन यांनी. आता बॉल क्रमांक 2 प्रगती पथावरती त्यांचा येतोय. चला मित्रांनो, मोहसिन ओके, आपण बॉल टाकायला घ्या. अजय शिंदे. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल. पंचांकडे अपील केलेली आहे. पंचांनी दात फेटाळली. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न इथे केला. अंपायर कॉल इट्स वाईड. बॉल पुन्हा टाकावा लागेल. म्हणजे हा बॉल खेळण्याच्या आवाक्याबाहेर होता. एखादा बॉल जर खेळण्याच्या आवाक्याबाहेर असेल ना, तर असा बॉल पंच वाईट बॉल घोषित करतात आणि इथे बॅटरच्या खेळण्याच्या आवाक्याबाहेर होता. त्याच्यामुळे इथे हा बॉल मोसिनला पुन्हा टाकावा लागेल. अजय शिंदे स्ट्रायकर एंडला तयार. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल कट केला. अंपायर कॉल इट्स वाईट. लेग कटरचा मारा इथे केला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर गेला. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. मोहसिन तयार. या वेळेला उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल डॉट आलाय. धाव मिळणार नाहीये. बॉलर तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. इथे डॉट आलाय. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना इथे धाव मिळत नाहीये. धावसंख्या फलकावरती आहे 3. आणि तब्बल या ओव्हरमध्ये 3 बॉलचा केस संपलेला आहे. 2 दिशाहीन बॉल 2 आलेले आहेत. डॉट आणि एका बॉलवरती बॅटच्या साह्याने आलेली सिंगल धाव. आपण चर्चा करतोय या संपूर्ण थराराबद्दल. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मोसीन. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय सचिन आणि दुसऱ्या बाजूला अजय शिंदे. स्ट्राईक करेल अजय शिंदे. 2 बॉल डॉट खेळलेत. यावेळेला ऑन साईडला टर्न केला बॉल. आठव्या बॅटने सिंगल मिळेल. सध्याच्या घडीला एस एस बॅटर संघ अगदी शांत आणि संयमाने बॅटिंग करतोय. कोणती घाई आतापर्यंत टीमने केली नाही. आक्रमण करण्याचा प्रयत्न जास्तीचा केला नाही. प्रयत्न केले, फक्त सर्कल क्लिअर केलेले आहेत 30 यार्ड. परंतु ज्या ठिकाणी खेळाडू आहेत ना, त्याच ठिकाणी बॉल त्यांनी टोलवलेले आहेत. म्हणजे मोसिन ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली ना, त्याच प्रकारे गोलंदाजी करतायत. लॉंग ऑन ठेवलेला आहे. लॉंग ऑफ ठेवलाय म्हणजे व्ही मध्ये क्षेत्ररक्षण लावलंय. पायांचा वापर केला. इथे मिस हिट आहे. 4 खेळाडू आले, परंतु एकालाही झेल पकडता आलेला नाहीये. 2 धावा मिळतील बॉलच्या पाठीमागे आणि 2 सोबत स्कोरबोर्ड पुढे. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 6 धावा आणि या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा 1 बॉल बाकी. चला थोडीशी घाई करा.
बॉलर तयार. हा तिसरा वाईट बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल मोहसिनला. 7 धावा धावफलकावरती या षटकातला शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. यावेळेला बॉल पाठवलाय लॉंग लेगला. बॅकअप नाहीये. बॉल सीमारेषा पार फरार. रन्स मिळतील 4. या डावातला एस एस बॅटर साठी आलाय पहिला वहिला चौकार सचिन काळे यांच्या बॅट मधून. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 11. बिन गडी बाद एस एस बॅटर. ओ ह्या वेळेला चांगला फटका आला होता. अगदी लॉंग लेगला वळवला. चला षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आणा. घाई करा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॉलिंग अटॅक मध्ये परिवर्तन. रफिकला आणले. टीम दादाजी 11 ओव्हर नंबर 2 साठी रफिक तयार. फुल टॉस बॉल. मनगटी झटका या बॉल वरती आलाय. 6 धावांचा फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. फुल टॉस दिला योग्य नाही. फ्लॅट पॅरल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. मिजवानीवरती ताव मारला रफिक यांनी. त्यांचा बॉल फुलटॉस होता आणि त्या मेजवानीवरती ताव कुणी मारला? अजय शिंदे. पुन्हा तयार. यावेळेला विकेटचं पतन. खेळाडू बाद. धक्का क्रमांक लागलाय. तो आता पहिला आणि फलंदाज अजय शिंदे माघारी. बिग विकेट गॉन. यावेळेला पहा अजय शिंदे यांचा फटका फसला आणि बॉलने सर यष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज क्लीन बोल्ड. त्रिफळाची यष्ट अगदी उद्ध्वस्त झाले आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कोण आलेला आहे? अजगर अली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 3 वरती अगजर अगजर अली म्हटलं की मोठे फटके आणि त्याला त्यांना खेळावे लागतील. चला थोडीशी आपण घाई करा अशी विनंती आपण दोन्ही संघांना करूया. एका बाजूला षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे आणि एका बाजूला तब्बल आतापर्यंत खेळ झालेला आहे तो. हो यावेळेला काय झालं? पंचांगडे अपील केली स्ट्रॉंग. एका बाजूला आता डॉट आलेला आहे. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या जैसे थे पूर्ण विराम लागलेला आहे. एका बाजूला षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ झालेला आहे आणि एका बाजूला 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलर तयार. रफिकने चांगली गोलंदाजी. पहिला बॉल जर आपण वगळला ना तर रफिकने चांगली गोलंदाजी केली. फलंदाजांना बांधून ठेवलं. अगजर अली अजगर अली शून्यावरती बॅटिंग करतात आतापर्यंत.
शेवटचे आता एका बॉलचा खेळ बाकी. सन्मान दिलाय, सॉफ्ट हँडेड फटका, सिंगल मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना धावा आहे धावफलकावरती 18 धावा. 12 बॉलचा खेळ संपलेला आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एस एस बॅटर हा संघ बॅटिंग करतोय. 18 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. असगर अली बॅटिंग करतायत 1 वरती आणि एका बाजूला सचिन काळे बॅटिंग करतायत 7 वरती. अशा प्रकारचं विश्लेषण करूया. चला थोडीशी घाई करा कारण आता सायंकाळचे वाजलेले आहेत 5:42 होतं. आपण घाई करा. 5:42 होतात. आपण घाई करा अशी विनंती आपण दोन्ही संघांना करूया. 18 धावा आहेत. चला बॅटिंग टीम स्ट्राईक निवडा. असगर अली स्ट्राईक करायला बॅटिंग मध्ये तयार. 1 वरती बॅटिंग करतोय ओव्हर नंबर 3 साठी. मोबिनला पुन्हा बोलवले आणि का बोलवू नये. पहिल्या षटकामध्ये मोबिनने चांगली गोलंदाजी केली आहे. असगर अली स्ट्राईक करायला तयार. हो यावेळेला पंचांकडे स्ट्रॉंग अपील. याही वेळेला पंचांनी दात फेटाळलेली आहे आणि जिथे आपण चर्चा करतोय या संपूर्ण थराराबद्दल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये बॉल पाहूया. निश्चित पंचांनी हेरलं की ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल आहे 4थ्या स्टंप वरती आणि त्याच्यामुळे की काय इथे स्पष्ट नकार दिला अपील मध्ये. टॅप केला. सिंगल धाव. सध्याच्या घडीला संयम ठेवलेला आहे या बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 3 मध्ये 2 बॉलच्या पाठीमागे 2 सिंगल प्राप्त होत आहेत. आणि ते आता पंचांनी दात उचलून धरले. फलंदाज माघार येतील. तिसऱ्या वेळेला तिन्ही यष्ट्यांच्या समोर मिळाले आणि पहा यावेळेला 2 वेळा अपील आणि आता पूर्ण एकदम प्लम झाले आणि यावेळेला आता कोणतीही संधी वाचण्याची नव्हती. बॉल अगदी मिडल आणि लेग स्टंपला भेटत होता आणि विकेटचं पतन. गोविंद वाघ मैदानाच्या आतमध्ये. गोविंद वाघ ज्यांच्या माध्यमातून या प्रीमियर लीग साठी जेवणाची व्यवस्था आहे. खास करून कॉमेंटेटर्स पंच लाईव्ह या युनिट साठी त्यांचं आगमन मैदानाच्या आतमध्ये होते. गोविंद वाघ. गोविंद वाघ बॉलर तयार. ओ इथे काय घडलं. मिस बॉल डॉट आलाय. मिस झाला. बॉल डॉट आलाय. धाव मिळणार नाही ते आणि ओव्हर नंबर 3चा खेळ जर आपण पाहिला तर 5 बॉलचा खेळ झालेला आहे. अवघ्या 2च धावा आलेल्या आहेत आणि एका बाजूला गोविंद वाघ आलेत. गुणवत्ता आहे. अनुभव त्यांच्या गाठीशी तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. बॅटिंग मध्ये एस एस बॅटरसाठी चांगला खेळ करावा लागेल कारण 2 बॉल त्यांनी डॉट खेळत. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. असं म्हणतात की पाण्यामध्ये वीज असते तिला गतीची गरज असते. पायांचा वापर एक्स्ट्रा कव्हरला बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. क्रिकेटचं मागदक सौंदर्य. बॉल सीमारेषा पार येतोय तो गोविंद वाघ यांच्या बॅट मधून क्लासिकल षटकार. बदल आली त्याचा अगदी योग्य वापर केला. टायमिंग प्रॉपर केला आणि त्यांनी बॉल पाठवला सीमारेषा पार. सरळ 6 धावेंसाठी. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट. बदल आली त्याचा योग्य वापर. टायमिंग प्रॉपर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. मैदानाच्या आतमध्ये खेळलाय गोविंद वाघ यांनी. पाहत राहिले आपल्या फटक्याकडे आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. धावसंख्या आता वेगाने पुढे सरकली. 26 धावा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला थोडीशी करा घाई.
ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आणि तोसिफ यांनी 2 बॉल टाकले, तिसरा बॉल. यावेळेला ओव्हर दी बॉलर हेड समोरच्या बाजूला खेळाडू 2 आले वेगाने. लॉंगॉनने बॉल अडवला, फेकी केली. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. एक सिंगल धाव प्राप्त होईल आणि एका बाजूला गोविंद वाघ यांची बॅट तळपली. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून सिंगल आली. आता सचिन काळे स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये तयार. शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न. बॅकअपला आहेत खेळाडू. डीप स्क्वेअर डेगला खेळाडू होते आणि तिथून बॉलची फेकी करतील आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होईल आणि षटक क्रमांक 4 मध्ये धावसंख्येचा वेग मंदावला, कारण एकही मोठा फटका अद्याप आला नाहीये. उजव्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल, इट्स अ डॉट. धाव मिळणार नाहीये. आता शेवटचा बॉल. तोसिफने काय गोलंदाजी केली आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, आपल्या गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता प्रखरतेने अंमलामध्ये आणली आणि या आक्रमक जोडीला बांधून ठेवलंय. गोविंद वाघ आणि सचिन काळे या जोडीला. शेवटचा बॉल. पायांचा वापर केला आणि पुन्हा एकदा बॉल पाठवला लॉंग ऑफ. सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी शक्ती आणि युक्तीचा साधला मेळ आणि या बॉल वरती केलाय. बॅटिंग करताना फलंदाज गोविंद वाघ यांनी चांगला खेळ. बॉल सीमारेषा पार, षटकार. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. पतलाली त्याचा वापर चांगला करत गोविंद वाघ आणि त्यांनी बॉल पाठवला पुन्हा एकदा सीमारेषा पार. षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 35 धावा, 35. 35 धावा. चल थोडीशी घाई करा. शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 35. चला थोडीशी घाई करा आता. चला थोडीशी घाई करा. ओव्हर नंबर 5 सुरुवात आणि बॉलिंग अटॅक मध्ये मोबिन लादलेला आहे. मोबिन आलेले आहेत ओव्हर नंबर 5 मध्ये आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव मिळत असताना आता स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये कोण आहे तर गोविंद वाघ, ज्यांची बाट आज सळपली. चांगला सूर त्यांना गबसलेला आहे. बॅटिंग मध्ये तयार होतील. दुडगुस घातला आहे 2 मोठ्या फटक्यांचा. षटकातला पुढील बॉल. पुन्हा एकदा आपल्या स्ट्रेनने बॅटिंग करण्यासाठी पुढे आली. त्यांची स्ट्रेंथ आहे पुढे यायचा आणि बॉल सीमारेषा आपल्याकडे पाठवायचा. परंतु यावेळेला मोबिनने मनसुबे उधळून लावले. बॉल आला तो डॉट. बॉल क्रमांक आहे 3. दिल स्कूप खेळण्याचा प्रयत्न, सुपला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल आला तो डॉट. बॉलर तयार. राईट वर विकेट. आपटलेला बॉल. यावेळेला हो नाही हो नाही या प्रयत्नामध्ये ही धाव इथे पूर्ण झाली का रेफर केले दुसऱ्या पंचांकडे. आता पाहिलं जाईल प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे धाव पूर्ण झाली आहे की नाही झाली.
बॅट्समन OUT आउट. जयेश टीमचे कॅप्टन त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. सचिनजी जे ते आपले स्वागत आहे महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7च्या वतीने. आपण त्यांचं या ठिकाणी शब्द सुमनांनी करूया सहर्ष स्वागत. ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत या प्रीमियर लीगच्या निमित्ताने. प्रवीण जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एंटर होत आहेत क्रमांक 5 वरती. धावसंख्या आपण एकदा सांगूया, 36 धावा. सुफियान शेख यांचे आगमन आहे. आलिशान हॉटेलचे सुफियान खान माफ करा त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि ते आलिशान हॉटेलचे मालक आहेत, प्रोप्रायटर आहेत. त्यांचे आगमन, त्यांचे स्वागत करूया महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने. इथे बॉल आला आणि विकेटचं पतन करून गेला. आणखीन एक लागोपाठ धक्का लागलेला आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहूया. फलंदाज जसे आले तसे बाहेर गेले. टप्पा पडल्यानंतर बॉलने एष्ट्यांचा वेध घेतला आणि पायस्टी वाकवली. फलंदाज क्लीन बोल, त्रिफळाची एष्ट्या उद्ध्वस्त. आता षटकाचा शेवटचा बॉल आहे आणि धावसंख्या 36 वरती सिरावलेली आहे आणि सायंकाळचा हा सामना थोडासा लूज स्कोरिंग पाहायला मिळतो. चला थोडीशी घाई करा. आणि शेवटचा बॉल आला तो डॉट. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 36. तब्बल 4 गडी बाद, 5 गडी बाद, 4 गडी बाद. यावेळेला गोविंद वाघ पुन्हा पुढे आले, पुन्हा पदलालीत त्याचा वापर केला, परंतु यावेळेला मनसबे उधळून लावले. बॉल डॉट. जाहीद. आता आणखीन एक बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक फटका आलाय गोविंद वाघ यांचा कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे. धडक आला तो मोठा टोला. बॉल सीमारेषा पार. षटकार गोविंद वाघ यांचा वार. लॉंग ऑफला खेळाडू होते आणि सीमारेषे लगत अगदी बॉल अडवलेला आहे आणि बॉलची फेकी केली. हो इथे काय घडलंय आणि पहा इथे लिगोरच्या चा प्रकार इथे पाहायला मिळाला. बॉल इकडून तिकडे, तिकडून इकडे, तिकडून तिकडे. ना नफा ना तोटा. क्रिकेटमध्ये एक दुर्मिळ गोष्ट असं की फलंदाज 4 धावा धावून काढतात, त्याचा प्रत्यय आला.
आणि इथे बॉल आता डॉट आलेला आहे. धावसंख्या एकदा आपण सांगूया. 46 धावा आणि शेवटचे 2 बॉल. गोविंद वाघ चांगली बॅटिंग केली. गोविंद वाघ यांनी वैयक्तिक दुहेरी आकडा त्यांनी स्वतःचा उभा केला. राईट झालाय बॉल. अंपायर वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. ओके. यावेळेला बॉल सी कॉर्नरला. खेळाडू 2 वाऱ्याच्या वेगाने एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. धाडस केलंय मोठ्या फटक्यांचं गोविंद वाघ यांनी. बॉल आडव्या बॅटने या बॉलवरती प्रहार केला. बॉल पाठवला सीमारेषा पार. धावा मिळाला 4. धावसंख्या वाढवणारा चौकार. शेवटचा बॉल 50 धावा. 51 माफ करा कारण एक वाईड होता. 51. आणि शेवटचा बॉल इथे आला. तो डॉट. पहिला डाव संपलेला आहे. 51 धावा धावफलकावरती येत आहेत. 52 धावांचं लक्ष आहे. या मॅच मध्ये 52 बनवावे लागतील टीम दादाजी 11 ला. चला एसएस बॅटर फिल्डिंग लावा आणि दादा सेकंड इनिंग होईल सुरुवात. दादाजी 11 आपली बॅटिंग ऑर्डर पोहोचलेली नाही याची आपण नोंद घ्या. टीम दादाजी 11 चला धावत चला बॅटर.
सोहेल शारवान आणि त्यांच्या सोबतीला आर्यन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते आणि षटक क्रमांकासाठी बॉलिंग अटॅकमध्ये कोणाला बोलवलेलं आहे एस एस बॅटरने गोविंद वाघ. ओव्हर नंबर आता एक साठी येतात ज्यांनी बॅटिंग तडाके बंद केली आज ओव्हर नंबर एक मध्ये येत आहेत. 27 धावा वैयक्तिक बॅटिंग करतायत त्यांनी बनवलेले आहेत परंतु एका बाजूला आता या जोडीला चांगली बॅटिंग करावी लागेल पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये खास करून. आणि बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय ना सोहेल आणि त्यांच्या सोबतीला आर्यन. सोहेल आणि आर्यन मॅचच्या करूया सुरुवात. पहिला बॉल प्रगतीपथावरती येईल. पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव धावसंख्या 1 धाव फलकावरती. स्ट्रॉंग अपील केली गोविंद वाघ यांनी परंतु अखेरकार पंचांनी ती दात फेटाळली. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूया आणि इथे इथे या बॉलच्या पाठीमागे पंचांनी दात फेटाळली. पिचिंग एरिया लेग स्टंपच्या बाहेर होता आणि हेच पंचांनी हेरलं. आता हा वाईट बॉल अंपायर कॉलेज वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल गोविंद वाघ यांना. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय सोहेल आणि आर्यन. गोविंद बघ तयार चला थोडीशी काही करा. ओ इथे लाईन मिस करून बसले. फटका मोठा खेळायचा होता परंतु इथे बॉल ज्या प्रकारे एक्झिक्यूट करायला गेले फटका खेळायला गेले बॉल डॉट लाईन मिस करून बसले धाव गोविंद वाघ यांची कमाल. पुढे सोडला थोडासा बॉल आणि डोळे मोठे झाले परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा उसळी घेणारा पाहायला मिळाला. आणि कुठेतरी हा जो अनइक्वल बाउन्स आहे ना तो फलंदाजांना प्रभावित करतोय. पंच कशासाठी रिव्ह्यू आहे बॅट कट साठी. हॅलो पंचांना ऑनफिल्ड निर्णय द्यावा लागेल. चला मित्रांनो मॅच सुरू करा. आणि ऑनफिल्डला निर्णय बॅट्समन नॉट आउट.
यावेळेला आता विकेटचं पतन होतं. यावेळेला आता नाही मिळणार जीवनदान. यावेळेला नशिबाची साथ नाही. यावं लागेल माघारी. धक्का क्रमांक पहिला. आर्यनला मोठा खेळ करताच आला नाही आणि इथे पहा गोविंद वाघ यांचा बॉल. क्लीन बोल्ड फलंदाज झाले. त्रिफळाचीत झाले आणि काय इथे विकेट टिपले गोविंद वाघ यांनी. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी शहानवाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. शहाबाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ऍट नंबर 3. शहानवाज माफ करा, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले. शहानवाज तयार बॅटिंगसाठी. हो, पायावरती बॉल आहे. मनगटी दिला झटका. या बॉल वरती आलाय 4 धावेंचा फटका. बॉल सीमारेषा पार, चौकार. बॉटम हँडचा चांगला वापर केला. मनगटाचा इथे वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. सर 4 धावेंसाठी फ्लिकचा एक चांगला फटका. धावसंख्या आहे 6. बॉल झालेत 5. शेवटचा बॉल. बॅकफुटचा पंच डीप कव्हरला. बॉल चाललाय सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. शहानवाजांची बॅट तळपली असं म्हणलं काही हरकत नाही. गोविंद वाघ यांनी जी बॅटिंग केली त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर शहानवाज या ठिकाणी मैदानाच्या मध्ये देत आहेत. चांगला फटका इथे खेळला आणि बॉल पाठवला डीप कव्हर सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी चौकार. एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे 10. 30 बॉल 42 ची गरज. चला 30 बॉल 42 ची गरज. घाई करा, वेळ घेऊ नका. एसएस बॅटर. बॉलर तयार. ओव्हर नंबर आता 2 मध्ये गोलंदाज अजय शिंदे ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ, या वेळेला काय झालं. टप्पा पडल्यानंतर उचलणारा बॉल. अंपायर कॉल इट्स वाईट. बॉल पुन्हा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहात, अशी या ठिकाणी पंचांनी सूचना दिलेली आहे. म्हणजे यानंतर तुम्हाला अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळता येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. क्रिकेटचे रूल जे आहेत ना, पूर्वी क्रिकेटला एका ओव्हर तुम्ही 4 बाउन्सर टाकू शकत होता, परंतु नियम बदलले. बॉलर अजय शिंदे पुन्हा तयार. कट करण्याचा प्रयत्न. बॉल चांगलाच टाकलाय. बॉल डॉट आलाय. अशाच प्रकारची बॉलिंग करावीच लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं खाली राहिला, म्हणजे जी अपेक्षा बॅटरने केली होती ना की बॉल टप्पा पडल्यानंतर उसळेल, परंतु उसळलाच नाही. खालीच राहिला. बॉल डॉट आला. धावसंख्या जैसे थे. आता इथे काय घडलंय. या बॉलच्या पाठीमागे पहा. बॉल डॉट आलेला आहे. धाव मिळायला तयार नाहीये. निर्धाव येतोय. डॉट बॉलचा रेशिओ वाढला तर बॅटिंग टीमवरती प्रेशर वाढेल आणि 52 धावा म्हटलं तर एक माफक आव्हान आहे या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल ज्यावेळेस आपण या आव्हानाकडे बघतो. परंतु ही जी खेळपट्टी आहे ना, इथे चेस करणं कठीण आहे. त्याच्यामुळे ही आव्हानात्मक धावसंख्या असं आपण या धावसंख्येला म्हणूया, जिथे एस एस बॅटर संघ फाईट देतोय चांगल्या प्रकारे.
पटका हवेत, खेळाडू बॉलच्या खाली. आपण चर्चा केली की चेस करताना बऱ्याचशा गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागेल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. सोहेल माघारी. चला न्यू बॅटर धावत या, न्यू बॅटर धावत या. बॉलवर तयार. ओव्हर नंबर आता 2चा खेळ सुरू आहे आणि किती बॉलचा खेळ झालेला आहे? 3 बॉलचा. अजून 3 बॉलचा खेळ बाकी मैदानाच्या आतमध्ये कोण येते बॅटिंगसाठी? जाहीद मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि जाहीदला आज बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण संघाला धावांची गरज आहे. सामना जिंकायचं म्हटल्यानंतर बॅटिंग चांगली करावी लागेल. एका बाजूला गोलंदाजीमध्ये आशिष शिंदे यांनी कमाल केली आहे. एकच व्हाईट बॉल टाकलाय, बाकीचे बॉल अप्रतिम लाजवाब टाकलेत. षटक क्रमांक 2चा हा 4था बॉल. राईट टाइम राऊंड द विकेट आशिष शिंदे. जाहीदने बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. बॉल पाठवला डीप कव्हर, सीमा रेषेच्या पलीकडे. पॉवर प्लेचा समाचार घेणारा स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार, चौकार. पॉवर प्ले म्हटलं की तुम्हाला बॉल क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून टोलवावा लागतो आणि तेच जाहीदने केलं. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून बॉल टोलवला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी धावा मिळाल्या. 4 आला तो या डावातला आणखीन एक चौकार. धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा. चला थोडस खेळाला स्पीडअप द्या, घाई करा थोडीशी. बॉलवर तयार. ओ यावेळेला बॉल कट केलाय आणि ते बॉल डॉट आलाय. एका बाजूला 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल. बॉलवर तयार राजेश शिंदे एका बाजूला. जाहीद. धावसंख्या आहे धावफलकावरती 17 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 17. आता इथून पुढे येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहे धावा. हे धावसंख्येचं गुणोत्तर आपण नव्याने मांडूया. आता बनवायच्या आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये 35. टीम दादाजी 11 ला. बॉलवर तयार. ओव्हर नंबर 3 ला किरण. बॉलर तयार किरण. एक चांगली बॉलर आहेत अंडर क्रिकेटचे. हो यावेळेला त्यांचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. खेळाडू आहेत. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि स्कोर बोर्ड पुढे जाईल. आणि पा किरण अंडरम क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी करा, परंतु ओरम क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉल त्यांना वळवावे लागतील. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. बॅटिंगमध्ये आपण चर्चा केली. एका बाजूला जाहीद, एका बाजूला शाहनवाज.
शाहनवाज यांनी हा बॉल लॉंग ऑफला खेळलेला आहे. शाहनवाज यांच्या बॅटमधून सिंगल धाव आली आहे आणि जाहीदला इथे स्ट्राईकवरती आणलेलं आहे. एक शॉट आहे असं पण त्या ठिकाणी कळवतात आणि त्याच्यामुळे एकच जाऊ स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. मॅच मध्ये रंगत वाढत चालली आहे का? तर हो, वाढत चाललेली आहे. कारण धावसंख्येचा वेग जर आपण पाहिला तर या ओव्हरमध्ये मंदावलेला आहे. 24 मध्ये 35 धाव्या होत्या, तर आता या ओव्हरमध्ये 4 मिळाल्यात. म्हणजे अजून 31 ची गरज आहे या मॅचमध्ये. 21 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा 31. बॉलर तयार. किरण. चला किरण बॉल टाका. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल वाईट. बॉल पुन्हा टाकावा लागेल. आता इथून पुढे 30 धावांची गरज आहे. येणारे बॉल 21 हे समीकरण आहे. जाहीद तयार. हो, यावेळेला गुडघा टेकवला आणि बॉल ऑन साईडला खेळला. फक्त सिंगल धाव मिळेल. बैठक खेळण्याचा प्रयत्न होता. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक फटका आणि त्याच्यावरती सिंगलच धाव प्राप्त होईल फक्त. बॉलर तयार. हो, यावेळेला उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आला तो डॉट. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते आणि सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे. 24 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता येणारे 18 बॉल आणि बनवायचे आहे धावा 28. ओके, 18 बॉल 28 ची गरज आहे. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात. चला थोडीशी घाई करा. स्ट्रॅटेजिक टाइमआउट संपलेला आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्ट्रॅटेजिक टाइमआउट समाप्त होते. चला घाई करा.
चला ओव्हर नंबर आता 4 कडे वळूया. टार्गेट एकदा आपण सांगूया. येणारे 18 बॉल आणि बनवायचे धावा 28. यावेळेला बॅटची कडा, परंतु थर्डमॅनला खेळाडू आहेत. सिंगल धाव. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही क्षेत्ररक्षण लावता ना त्या प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. आणि इथे पहा थर्डमॅन होता, बॉल उजवस्तीच्या बाहेर टाकला, बॅटची कडा घेऊन बॉल थर्डमॅनला सिंगल मिळाली आणि धावसंख्या एकने पुढे सरसावते. 17 बॉल 27 धावांची गरज. बॉलिंग अटॅक मध्ये कोण आहे? असगर अलीला बॅटिंग मध्ये मोठा खेळ करता आलाच नव्हता. आज गोलंदाजी एस एस बॅटरसाठी चांगली करावी लागेल. एका बाजूला शाहनवाज आणि जाहीद ही जोडी, या जोडीवर तळ ठोकला मैदानाच्या आतमध्ये जात असताना. ओ ऑन साईडला वेळेची अचूकता नाहीये. प्रॉपर टायमिंग या शब्दाला महत्व आहे. आणि ते या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव मिळेल आणि सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. आणि आता समीकरण बदललंय का? हो बदललंय. 26 ची गरज आहे. आणि येणारे बॉल आहेत इथून पुढे आता 16 बॉल 26 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. बॉल क्रमांक 3. ओ या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणलाय. डॉट आलाय. काय बॉल होता. कमाल केली या बॉलने. जिथे खेळण्याचा प्रयत्न पासला रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूया. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आलेला आहे. आणि हो पा कशा प्रकारे आतमध्ये आला. ऑफ कटरचा इथे मारा केला. बॉल डॉट आला. थोडासा राईज झाला. उसळणारा बॉल निर्धाव. असगर अली तयार. यावेळेला फटका बॅकलिपचा वापर करत डीप कव्हरला खेळाडू. अंदाज बांधला. बॉलची फेकी केली. 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे आल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2 धावा बॉलच्या पाठीमागे आल्या आणि स्कोर बोर्ड पुढे जात असताना जाऊन पोहोचतोय. 28 आता किती बनवायचे आहेत? येणारे 14 बॉल 24 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करा. यावेळेला हा बॉल इथे डॉट टाकलेला आहे. धाव मिळणार नाहीये. आता एका बाजूला समीकरणामधलं अंतर वाढत चाललंय. शेवटचाही बॉल डॉट टाकलाय. आता 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 28. आता 12 बॉल आणि बनवायच्या आहे धावा 24. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. अरे यू ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो. हौसलों से उडान होते. आणि ते हौसले आता मजबूत ठेवावे लागतील बॅटिंग टीमला. कारण 12 बॉल 24 ची गरज आहे. गती दुप्पट करावी लागेल या मॅच मध्ये. धावसंख्येचा पाठलाग करताना एका बाजूला एस एस बॅटरने सामना थोडासा कंट्रोल केलाय. सोपी वाटणारी मॅच दादाजी 11 साठी थोडीशी आता कठीण झालेली आहे. एक काळ असा होता की जिथे धावा आणि बॉल अगदी ताळमेळ चांगला होता. शेवटचे आता 5 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार. अजय शिंदे राईट आर्म राऊंड द विकेट. ओ यावेळेला बॉल आता डीप मिड विकेटला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे हाताला चटका देऊन बॉल चाललाय.
सीमारेषा पार, जंग हत्यारों को लगता है अरे इरादों को नहीं. बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धाब्यांसाठी. जाहीदच्या बॅट मधून मोठा टोला आलाय. मॅच मध्ये केलाय पलटवार. क्षेत्ररक्षक थोडेसे हातात झाले, प्रयत्न केले, एफर्ट चांगले होते, परंतु बॉलला काय थांबवू शकलेले नाहीयेत. बॉल सीमारेषा पार, षटकार आलाय. समीकरण मधलं अंतर कमी होते आता. आता 10 बॉल 18 ची गरज. हो इथे हा बॉल चांगलाच टाकलाय, बॉल डॉट आलाय. बॉल निर्धाव. चला थोडीशी काय करूया. अजय शिंदे पुन्हा तयार. आयटम राऊंड विकेट एका बाजूला जाहीद. हो यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी आणि फलंदाज जाहीद येईल माघारी. बिग विकेट गॉन. वातावरणामध्ये बरेचसे बदल होतात सायंकाळी म्हटलं की, आणि बॉल ट्रॅव्हल होऊ शकला नाही. असं वाटलं का क्षणाला की बॉल आता सीमारेषा पार जातो की काय, परंतु नाही. लांबी कमी पडली आणि जाहीदलाही जावं लागलं इथे माघारी. चांगला काय जिथे कंप्लीट केला सीमारेषेलगत, योग्य अंदाज बांधत आणि आपलं योगदान या विकेटमध्ये दिलं. चला मॅचला पुन्हा सुरुवात होते. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता कैफ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. मधल्या फळीमध्ये बॉलर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ बॅटची कडा आणि इथे झेल निसटला. कॅचेस फार महत्वाचे होते. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे आलेल्या आहेत. दोन धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळत असताना धावसंख्या सांगूया. 36 धावा किती बनवायच्या आता. 8 बॉल 16 ची गरज आहे या मॅच मध्ये. 8 बॉल 16 चा थरार. कोण घेऊन जाणार मॅच. 7 बॉल माफ करा. 7 बॉल बाकी आहेत. आपण करेक्शन करूया. 7 बॉल 16 ची आता गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकरला बॅट्समन कैफ तयार. शेवटचा बॉल जो संघ चांगला खेळ करेल त्याची मॅचवरची पकड मजबूत. ऑन साइडला मिड विकेटला बॉल फेकून दिलाय. सरळ 6 धावींसाठी. अरे जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हराना चाहती है, लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं असा सांगणारा षटकार कैफच्या बॅट मधून आला आणि या समीकरणामधलं अंतर बिघडलं. आणि एका बाजूला पहा मोठा टोला आला. आता 6 बॉल 10 ची या मॅच मध्ये आहे गरज. 6 बॉल 10. 6 बॉल 10 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. असा रंगलेला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. चला थोडीशी घाई करा. 6 बॉल 10 आता निर्णायक षटकासाठी कुणाला बोलवलं जाईल हेही पाहावं लागेल. आणि प्रवीण यांना गोलंदाजी मार्गवरती आणलेलं आहे या षटकासाठी. तर त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. सहा बॉल 10 धावेंची गरज आहे. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. आज प्रयत्नवादी राहावं लागेल या मॅच मध्ये. ओ पहिलाच बॉल सिंगल मिळेल. 5 बॉल
9 धावेंची गरज आहे. 22च्या माध्यमातून सिंगल धाव इथे प्राप्त होईल या मॅच मध्ये. बॉलर तयार. बॉल क्रमांक 2. या वेळेला काय घडलंय आणि विकेटचं पतन. 4 बॉल 9 धावेंची गरज आहे. मॅचने युटर्न घेतला का आता असंच म्हणावं लागेल. एका बाजू एस एस बॅटर साठी महत्वाची विकेट आली आहे. शप्पल झाले. इथे आता रेफर केलंय. चला बॅट्समन क्लीन बोल्ड आहे. तिसऱ्या पंचाने सांगितलेलं आहे. वा प्रणव वा. अगदी रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा. प्रणव यांचं ऑपरेटिंग आहे आणि त्यांनी अगदी सांगितलं दूध का दूध आणि पाणी का पाणी. बेल्टचं टपली मारली या बॉलने. हॅलो. 4 बॉल 9 ची गरज आहे मैदानाच्या आत में बॅटिंग साठी. मोबिन उजव्या बाहेरचा बॉल वाईड आलाय. 4 बॉल 8 ची गरज आहे. नशिबाच्या भरोश्यावरती सामना सोडून चालणार नाही. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते. काच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से जीत होती है आसान. क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोश्यावरती सामना सोडून चालणार नाही. प्रयत्नामध्ये राहावं लागेल दोन्ही संघांना. आणि ते काय झालंय. ही वेळ धावा वाटण्याची नाहीये वाचवण्याची आहे. आता 7 बनवायचे आहेत. 4 बॉल बाकी या मॅच मध्ये. जब तुटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के तब तो ताज नाही होता. आणि ती मेहनत इथे तुम्हाला करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला बॉलिंग अटॅक मध्ये प्रवीण आहेत. आणि बॉल इथे सीमारेषेच्या पलीकडे या बॉल वरती दिलाय आता धप्पा. आणि मॅचचा विषय करून टाकलाय आता थोडासा सोप्पा. मोबिनने बॉल पाठवला. गरकन गिरकी घेतली आणि बॉलला भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे आता किती बनवायचे आहेत. 3 बॉल 3 धावेंची गरज. परिस्थिती बदलते हो, परंतु ती बदलेल का. मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो. ही परिस्थिती बदलेल का एस एस बॅटरची. एका बाजूला एस एस बॅटरची परिस्थिती स्ट्रॉंग होती. परंतु पहा ज्या प्रकारे मोबिन आले. चौकार मारलाय. 3 बॉल 3 ची गरज. तारेवरची कसरत. बॉलर प्रवीण तयार. ऑन साईडला सिंगल पूर्ण. फेक केली जाईल. आणि 2 मिळाले. आता 2 बॉल 1 धावेची गरज. पहा सकाळी या टीमची मॅच टाय झाली होती. परंतु आता टाय होईल का. 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. अशक्य ही गोष्टी शक्य होतात ज्यावेळेस तुमचे प्रयत्न सर्वोत्तम असतात. मंजिल मिलेगी तो रास्ते पे चल तो सही राह बनेगी. प्रवीण तू बीच मैदान में आज कुछ तो कर तो सही. बॉल टाकताना काहीतरी करावं लागेल या मॅच मध्ये.
आणि ते सिंगल धाव बनलीये का? नाही. एक बॉल, एका धावेची गरज, कुठेही जाऊ नका. एक बॉल, एका धावेची गरज, एका श्वासाचं अंतर उरलं या मॅच मध्ये. धडधड आणि ते वाईट बॉल टाकला आणि दादाजी 11 ने सामना जिंकला. हार्डलक टीम, एस एस बॅटर, तुम्ही शेवटपर्यंत सामना लढवलात आणि तुम्ही संघर्ष केलात, परंतु अखेरशाने दादाजी 11 ने बाजी मारली. चला आपण प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार सांगूया आणि आजच्या दिवसाची सांगता करूया. उद्या डे क्रमांक 6 मध्ये पुन्हा एकदा भेटूया. एवढीच या ठिकाणी ग्वाही देऊया.